अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये वाद झाला। पहिल्या रांगेत कार्यक्रमामध्ये बसण्यावरून या दोघांमध्ये हा वाद झाला आणि या वादानंतर मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम अर्ध्यातच सोडला। या वादानंतर अभिमन्यू पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। आज पुण्यामध्ये हा एक कार्यक्रम होता आणि सारथीचा हा कार्यक्रम होता। यामध्ये विविध नेते मंडळी आली होती, मुख्यमंत्र्यांची सुद्धा हजेरी होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि याच कार्यक्रमात हा एक वाद झाला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सध्या चर्चा सुरू आहे। हा वाद झाला तो आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये। पहिल्या रांगेत बसण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर मेधा कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम अर्ध्यात सोडून त्या निघून गेल्या। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमका हा वाद होता सगळा। निलेश, काय सगळा हा वाद झाला? एक कार्यक्रमामध्ये दोघांमध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून वाद झाल्याचं कळतंय। अनुपमा, खरं तर पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आर्थिकली जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार होता। मात्र या सत्काराच्या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते। मात्र या दरम्यान खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार पवार यांच्यामध्ये, अभिमन्यू पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत पाटील, त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती आणि ते त्यांना पुढे बसावं अशी विनंती त्यांनी त्या ठिकाणी करण्यात आली होती। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर खासदार मेधा कुलकर्णी आहेत, त्यांनी असं आरोप केलेले आहेत की मराठ्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही का, असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मात्र या कार्यक्रमानंतर अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये, गैरसमजातून हा प्रकार झाल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दोन खासदार आणि आमदारांमध्ये शाब्दिक बातचीत झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तेही खुर्चीवर बसण्यावरून। खरं तर खासदार मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या दुसऱ्या रांगेमध्ये बसल्या होत्या आणि त्यांना तिसऱ्या रांगेमध्ये बसण्याची विनंती या ठिकाणी करण्यात आली होती। त्यातूनच त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि तिथून थेट मेधा कुलकर्णी जे आहेत ते कार्यक्रम सोडून निघून गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। मात्र त्या निघून गेल्यानंतर या ठिकाणी राजकीय चर्चेला उधाण आलं की मेधा कुलकर्णी या काहीतरी वादामुळे निघून गेल्याचं या ठिकाणी समोर आलं। मात्र त्यांनी नंतर अभिमन्यू पवार यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं, गैरसमजातून हा प्रकार झालेला आहे, आम्ही या ठिकाणी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो। मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये खुर्चीवर बसण्यावरून हा वाद या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला। ठीक, धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर या वादानंतर अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण ऐकूया या संदर्भातली प्रतिक्रिया। छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी एकतर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। छत्रपती शाहू महाराज यांच्या तर अभिमन्यू पवार यांनी अशा प्रकारे दिलगिरी व्यक्त केली। त्या ताई आहेत आणि मी या संदर्भात त्यांची दिलगिरी व्यक्त करतो असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं। आज सारथीचा हा कार्यक्रम होता आणि त्यावेळी पहिल्या रांगेत बसण्यावरून दोघांमध्ये हा वाद झाला। अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये हा वाद झाला। आता या कार्यक्रमानंतर खरं तर या कार्यक्रमाबाबत चर्चा रंगलेली आहे, मात्र यामध्ये झालेल्या वादामुळे ही चर्चा अधिक आता रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच यावर मेधा कुलकर्णींची काय नेमकी प्रतिक्रिया असेल तेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कार्यक्रमाच्या दरम्यान पहिल्या रांगेत बसण्यावरून हा सगळा वाद झाल्याचं पुढे आलंय। भाप्रसे सचिव आणि विकास